चला मित्रांनो, तो हो भरती या सिरीजमध्ये आपल्याला आज काय पाहायचंय? भूगोल. कोणत्या विषयी चर्चा करायची आज? भूगोल. काल पाहिला आपण कोणता? इतिहास. आज पाहायचं काय? भूगोल. कोणत्या दोन ग्रहाचा आकार जवळपास सारखाच असल्यामुळे त्यांना जुळे ग्रह म्हणतात? काय ग्रह? जुळे ग्रह. तर नंबर 1 चा ग्रह येतो पृथ्वी, नंबर 2 चा ग्रह कोणता येतो? शुक्र. हे जे दोन ग्रह आहेत, ह्या दोन ग्रहाची जी रचना असते काय असते? रचना. याची रचना ही समान आहे. कशी आहे? समान. या दोघांची रचना समान असल्यामुळे या ग्रहाला काय म्हणतात? जुळे ग्रह. कसे ग्रह म्हणतात? जुळे ग्रह म्हणून ओळखला जातो. हा जो पृथ्वी ही जी शुक्र ग्रह आहे, कोणता ग्रह? शुक्र. हा ग्रह जी आपली ग्रहमाला आहे, काय आहे? ग्रहमालेतील सर्वात उष्ण ग्रह आहे. कसा ग्रह आहे? सर्वात उष्ण ग्रह. सर्वात उष्ण ग्रह असला कोणता? तर याला परत लाल ग्रह म्हणून ओळखतात. कोणता ग्रह? लाल ग्रह. आणि पृथ्वीचा एकमेव सॉरी हा ग्रह कसा आहे? गरम ग्रह आहे. कसा आहे? गरम. आणि याला चमकीला ग्रह म्हणतात. कोणता? चमकीला ग्रह. आणि जो मंगळ ग्रह आहे, कोणता? मंगळ ग्रह. हा मंगळ ग्रह कसा आहे? लाल. कशा प्रकारचा आहे? लाल ग्रह. मला सांगा, पृथ्वीचा एकमेव उपग्रह जर विचारला तर सांगायचा चंद्र. कोणता आहे? चंद्र हा पृथ्वीचा एकमेव उपग्रह आणि तो नैसर्गिक उपग्रह आहे. कसा आहे? नैसर्गिक उपग्रह. जर आपली जी पृथ्वीमालेतील जे ग्रह आहेत, ग्रहाचा क्रमांक जर विचारला तर पहा, सर्वात पहिला ग्रह कोणता येतो? बुध. त्याच्यानंतर शुक्र, त्याच्यानंतर पृथ्वी, त्याच्यानंतर येतो मंगळ, त्याच्यानंतर येतो गुरु, आणि त्याच्यानंतर येतो शनी, युरेनस आणि नेपच्यून. कोणता येतो? युरेनस आणि नेपच्यून. बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. पृथ्वीला सर्वात दूरचा ग्रह जर म्हटलं तर कोणता सांगायचा? नेपच्यून. हा सर्वात कसा ग्रह आहे? पृथ्वीला सर्वात दूरचा ग्रह. जर विचारलं सर्वात जवळचा ग्रह पृथ्वीला कोणता, तर कोणता सांगायचा? बुध. कोणता ग्रह आहे? बुध ग्रह पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह आहे. जर विचारलं ग्रहात सर्वात लांबचा ग्रह, सर्वात लहान ग्रह कोणता? सर्वात लहान ग्रह जर विचारलं सांगायचा कोणता? बुध. आणि सर्वात मोठा ग्रह जर विचारलं सांगायचा गुरु. ग्रहाचा सॉरी आपण जर विचारलं सर्वात लहान, तर लहान कोणता सांगायचा? पहिले बुध. आणि सूर्याला जर जवळचा ग्रह जर विचारला पृथ्वीला, तर पृथ्वीला कोणता येतो? शुक्र. आणि जर सूर्याला विचारलं तर कोणता सांगायचा? बुध. कोणता सांगायचा? बुध. नागार्जुन हा कोणता? लघुग्रह. लघुग्रहाचा जो पट्टा असतो तो या दोन ग्रहांमध्ये कोणत्या? बुध, शुक्र आणि पृथ्वी. कोणत्या दोन ग्रह म्हणतो? शुक्र आणि पृथ्वीच्या लघुग्रहाचा जो काय असतो? पट्टा. त्याच्यानंतर नागार्जुन धरण कोणत्या नदीवर आहे? कोणत्या नदीवर आहे? कृष्णा नदीवर. कोणत्या नदीवर? कृष्णा नदीवर. कोणत्या राज्यात आहे? आंध्र प्रदेश. कोणत्या राज्यात येतो? आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. कृष्णा नागार्जुन जे धरण आहे, हे धरण कोणत्या राज्यात येतं सांगायचं? कोणत्या राज्यात येतं? आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. काही महत्वाचे 5 धरण आहेत. त्याच्यानंतर मला सांगा, भाकरा नांगल. हे जे भाकरा नांगल आहे, हे भाकरा नांगल धरण सतलज नदीवर आहे. कोणत्या नदीवर? सतलज नदी. आणि ती सतलज नदी या दोन राज्यात, कोणत्या राज्यात आहे? पंजाब आणि हरियाणा. कोणत्या राज्यात आहे? पंजाब आणि हरियाणा. त्याच्यानंतर येत आहे हिराकुंड बांध, हिराकुंड धरण. आणि हे हिराकुंड धरण महानदीवर आहे. कोणत्या नदीवर आहे? महानदी. आणि ती महानदी कोणत्या राज्यात आहे? ओडिशा. कोणत्या राज्यात येते? ओडिशा. त्याच्यानंतर पहा येते कोसी धरण. कोसी धरण कोसी नदीवर आहे. कोणत्या नदीवर आहे? कोसी नदी. आणि ती कोसी नदी ती बिहार राज्यात. कोणत्या राज्यात? बिहार आणि पश्चिम बंगाल या दोन राज्याच्या सीमेवर येते हे धरण. कोणतं? बिहार आणि पश्चिम बंगाल. त्याच्यानंतर पहा येते दामोदर. दामोदर धरण कोणत्या नदीवर आहे? दामोदर नदी. आणि दामोदर धरण येते झारखंड राज्यात. कोणत्या राज्यात? झारखंड. त्याच्यानंतर येतं पहा फरक्का.
फरक्का धरण कोणत्या नदीवर आहे? तर फरक्का धरण सांगायचं गंगा आणि भगीरथी या दोन नदीवर आहे. आणि ते इथं पश्चिम बंगालमध्ये. कोणत्या राज्यात? पश्चिम बंगाल. त्यानं सांगायचं काकरापारा. काकरापारा धरण हे तापी नदीवर आहे आणि ते इथं गुजरात राज्यात. कोणत्या राज्यात? गुजरात राज्य. नर्मदा नदीचा उगम कोणत्या पर्वतातून होतो? कोणती नदी? नर्मदा. ही कोणती नदी आहे? नर्मदा नदी. आणि या नर्मदा नदीचा उगम कोणत्या पर्वतातून होतो? तर पर्वत सांगायचा अमरकंटक. कोणत्या पर्वतातून होतो? अमरकंटक. आणि हे अमरकंटक कोणत्या राज्यात आहे? तर याचा राज्य सांगायचं एमपी. हे कोणत्या राज्यात आहे? एमपी. ही जी नर्मदा नदी ही भारतातून प्रवेश करते पहा, भारतातून. हिचा भारतातून प्रवेश आहे 1312 किलोमीटर. किती किलोमीटर? 1312 किलोमीटर. आणि ही फक्त महाराष्ट्रात प्रवेश करते. कशी? महाराष्ट्रात. महाराष्ट्रात किती किलोमीटरचा प्रवेश करते? फक्त 54 किलोमीटरचा. आणि ही कशी वाहिनी नदी? तर पश्चिम वाहिनी. कशी वाहिनी आहे? पश्चिम वाहिनी. महाराष्ट्रातील सर्वात लहान पश्चिम वाहिनी नदी जर म्हटलं तर कोणती? नर्मदा. फक्त ती महाराष्ट्रातून 54 किलोमीटरचा प्रवास करते. ही जी नर्मदा नदी, या नर्मदा नदीवर गुजरात राज्यात. कोणत्या राज्यात? गुजरात. या गुजरात राज्यात कोणतं सरोवर आहे? सरदार सरोवर. सरदार सरोवर. आणि ते सरदार सरोवर कोणत्या नदीवर आहे? तर कोणत्या नदीवर आहे? नर्मदा. कोणत्या नदीवर होते? नर्मदा नदी. त्याच्यानंतर पहा, अरवली पर्वतातील सर्वोच्च उंच शिखर. कोणतं शिखर? गुरु शिखर. कोणतं शिखर येतं? हे गुरु शिखर. अरवली पर्वतातलं सर्वात उंच शिखर जर म्हटलं तर गुरु शिखर. आपण हा जो अरवली पर्वत म्हणतो, या पर्वताला सर्वात प्राचीन पर्वत म्हणून ओळखतात. कोणता? सर्वात प्राचीन पर्वत. सर्वात प्राचीन पर्वत म्हणून कोणत्या पर्वताला ओळखतात? तर कोणता? अरवली पर्वत. हे जे गुरु शिखर हे राजस्थान राज्यामध्ये येते. कोणत्या राज्यात? राजस्थान. राजस्थान राज्यात असलेला जो पर्वत शिखर आहे तो कोणता आहे? गुरु शिखर. जर विचारलं गुरु शिखराची उंची, तर याची उंची सांगायची 1722. किती किलोमीटर उंचीवर आहे? 1722 किलोमीटर उंचीवर असलेलं गुरु शिखर. आणि ते कोणत्या पर्वतावर आहे? तर अरवली पर्वत. कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्राच्या सर्वाधिक भागात व्यापलेले आहे? तर कोणती नदी ती? गोदावरी नदी. ही जी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी. कशी आहे? सर्वात लांब नदी महाराष्ट्रात. सर्वात लांब नदी महाराष्ट्रात. सर्वात लांब नदी कोणती? तर कोणती? गोदावरी. जर विचारलं गोदावरीचा उगम, तर हिचा उगम सांगायचा त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर, नाशिक. आणि याच नदीला महाराष्ट्राची उर्दगंगा म्हणून ओळखतात. कोणती? महाराष्ट्राची उर्दगंगा. उर्दगंगा म्हणून ओळख. जर विचारलं महाराष्ट्र भारतातून किती किलोमीटरचा प्रवास करते? भारतात, तर भारतात करते ती किती? 1465 किलोमीटरचा. किती किलोमीटर? 1465 किलोमीटर. विचारलं महाराष्ट्रातून गोदावरी नदी किती किलोमीटरचा प्रवास करते? तर 668 किलोमीटर. किती किलोमीटरचा करते? 668 किलोमीटरचा प्रवेश करते. कुठून? महाराष्ट्रातून. जर विचारलं या गोदावरी नदी काठावरील शहर, नदी काठावरील शहर, तर नदी काठावरील पहिले शहर सांगायचं कोणत्या सुरुवात होती? नाशिक. कोणतं शहर? नाशिक. त्याच्यानंतर कोणतं येते? कोपरगाव. त्याच्यानंतर येते नांदेड. त्याच्यानंतर गंगाखेड इत्यादी हे शहर या नदी काठावर वसलेले शहर आहे. गोदावरीचा जो उगम होतो, काय सॉरी उगम नाही, जे गोदावरीचा एक गोदावरी आणि प्राणहिता. कोणता? गोदावरी आणि प्राणहिता. प्राणहिता संगम. हा संगम होतो कुठं? सिरोंचा. कोणत्या ठिकाणी होतो? सिरोंचा. आणि ही जी गोदावरी नदी, या गोदावरी नदीवर एक महत्वाचं जलाशय, त्या जलाशयाचं नाव आहे ते जलाशय जायकवाडी धरण. कोणतं धरण? जायकवाडी धरण. आणि त्या जायकवाडी जलाशयाचं नाव आहे नाथसागर जलाशय. नाथसागर जलाशय. आणि नाथसागर जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सांगायचं छत्रपती संभाजीनगर. कोणत्या जिल्ह्यात आहे? छत्रपती संभाजीनगर. त्याच्यानंतर या ठिकाणी एक पहिले मातीचे धरण. कोणतं? याच नदी काठावर पहिले मातीचे धरण. पहिले मातीचे धरण कुठे? गंगापूर. कोणत्या ठिकाणी? गंगापूर या ठिकाणी पहिलं मातीचं धरण. भारतातलं पहिलं मातीचं धरण जर कोणतं सांगायचं? कोणतं? गंगापूर. आणि ते कोणत्या नदीवर आहे? गोदावरी नदी. समजली गोदावरी नदी.
त्याच्यानंतर महाराष्ट्र पठारावरील दक्षिणेकडील सर्वात मोठी डोंगर रांग कोणती विचारली? कुठली? दक्षिणेकडील. कोणती विचारली? दक्षिणेकडील. उत्तरेकडून दक्षिणेकडे असा क्रम विचारल्या जातो. आपल्याला काय विचारलंय? शंभू महादेव डोंगर रांग. कोणती डोंगर रांग आहे? शंभू महादेव डोंगर रांग. ही सर्वात कोणत्या भागात आहे? दक्षिणेकडे. कोणत्या भागात आहे? दक्षिणेकडे. पहा आपल्याकडे सर्वात पहिला आहे तो पर्वत कोणता येतो? सह्याद्री. कोणता येतो? सह्याद्री. आणि या सह्याद्रीला घाटमाथा म्हणून ओळखतात. कोणता? घाटमाथा. कोणता म्हणून ओळखतात? घाटमाथा. त्याच्यानंतर येतो सातपुडा पर्वत. कोणता येतो? सातपुडा. यालाच बघतात सातमाळा अजिंठा. काय म्हणून ओळखतात? सातमाळा अजिंठा. त्याच्यानंतर शंभू महादेव डोंगर रांग. त्याच्यानंतर हरिश्चंद्रगड. कोणता येतो? हरिश्चंद्रगड. हरिश्चंद्रगड डोंगर रांग. आणि शेवटचे येते शंभू महादेव डोंगर रांग. कोणती येते? शंभू महादेव डोंगर रांग. अशा काय त्या महाराष्ट्रातल्या महत्वाच्या डोंगर रांगा आहेत. कशा आहेत? महत्वाच्या आहे. इत्यादी जर परत जर डोंगर रांगा जर विचारल्या तर सांगायचे गाळणा टेकड्या. कोणत्या? गाळणा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? गाळणा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात जर विचारलं तर सांगायचं धुळे. कोणत्या जिल्ह्यात आहे? धुळे. त्याच्यानंतर विचारतात गाविलगड टेकड्या. कोणत्या? गाविलगड. आणि ह्या गाविलगड टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सांगायचं अमरावती. त्याच्यानंतर विचारतात परत दरेकसा. दरेकसा टेकड्या. दरेकसा टेकड्या सांगायच्या भंडारा किंवा गोंदिया या दोन जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या टेकड्या आहेत. भंडारा आणि गोंदिया. त्याच्यानंतर मला सांगा गायखुरी टेकड्या. गायखुरी. गायखुरी टेकड्या. तर गायखुरी टेकड्या जर विचारल्या तर सांगायचा भंडारा जिल्हा. कोणत्या जिल्ह्यात? भंडारा जिल्ह्यात वसलेल्या टेकड्या आहेत. कोणत्या? गायखुरी टेकड्या. दरेकसा जर विचारला तर भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या टेकड्या आहेत. त्याच्यानंतर गाविलगड, अमरावती, गाळणा, धुळे. समजलं? महाराष्ट्रात ज्या महत्वाचे डोंगर रांग आहेत सह्याद्री, घाटमाथा, सातपुडा, हरिश्चंद्र डोंगर रांग आणि शंभू महादेव डोंगर रांग. कुठं? नांदेड. एक मिनिट. नांदेड. नांदेडला जी डोंगर रांग आहे आठवणा. एक मिनिट बंद करा. एक मिनिट स्टॉप करत येतात. निर्मळ डोंगर रांग कोणत्या ठिकाणी? नांदेड. आणि परत कोणती आहे? परत कोणती सांगली तुम्ही? मुरखेड. निर्मळ डोंगर रांग नांदेडमध्ये जाते. पहा करा चालू. ट्रान्स हिमालयन नदी म्हणून कोणत्या नदीत संबोधली जाते? कोणती नदी? ट्रान्स हिमालय. सतलज नदी. कोणती नदी आहे? सतलज. ही जी सतलज नदी हिचा जो उगम होतो तो कुठून होतो? ट्रान्स हिमालयातून. कोणत्या हिमालयातून होतो? ट्रान्स हिमालयातून याचा उगम होतो. ही जी सतलज नदी ही 12 महिने वाहणारी नदी. कशी नदी आहे? 12 महिने वाहणारी नदी. कारण हिमालयात काय असते? बर्फ असतो. काय असतो? बर्फ वितळतो. त्यामुळे या नदीला 12 महिने काय असते? पाणी असतो. ही जी सतलज नदी ही सतलज नदी कोणत्या राज्यात? कोणत्या राज्यात ही? पंजाब राज्यात. कोणत्या राज्यात? पंजाब आणि हरियाणा या दोन राज्याच्या सीमेवरून ही काय नदी वाहती? कोणती? सतलज नदी. या सतलज नदीवर एक महत्वपूर्ण धरण आहे. ते कोणतं धरण आपण मानले जातो? तर भाकरा नांगल. कोणतं आहे? भाकरा नांगल धरण. आणि हा जो ट्रान्स हिमालय सर्वात मोठा हिमालय कोणता आहे? तर ट्रान्स हिमालय. या हिमालयातून अनेक नद्याचा काय होतो? उगम होतो. जेवढ्याही नदी या ट्रान्स हिमालयातून वाहत असतील त्या नद्या 12 महिने वाहणाऱ्या नद्या आहेत. कशा आहे? 12 महिने वाहणाऱ्या नद्या आहेत. या नद्या उन्हाळ्यात सर्वात जास्त वाहायला सुरुवात होती. कारण की उन्हाळ्यात बर्फाचं काय होतं? वितळायला काय होतं? सुरुवात होती. आणि ते बर्फाचं पाणी खाली येऊन ती नदीच्या पात्रात काय होतंय? म्हणजे मिसळते. मसाल्याचा पदार्थ उत्पादन सर्वात अग्रेसर राज्य. मसाल्याचा पदार्थ कोणता? मसाल्याचा पदार्थ म्हणून कोणता राज्य आहे? तर केरळ. कोणतं राज्य येते? केरळ. या केरळ राज्याची राजधानी काय? तिरुवनंतपुरम. काय? तिरुवनंतपुरम. हे जे केरळ राज्य, या केरळ राज्यामध्ये पहा काही महत्वाचे जे पदार्थ आहे मसाल्याचे पदार्थ ते घेतले तर पहा काळी मिरी. काय? काळी मिरी. त्याच्यानंतर लवंग. काय घेतलं ते? लवंग. त्याच्यानंतर जायफळ. माहिती आहे तुम्हाला? जायफळ. त्याच्यानंतर हळद. त्याच्यानंतर पिली चिली इत्यादी पदार्थ मसाल्याचे. कशाचे? इत्यादी
पदार्थ घेतले जातात. आणि ही जी काळी मिरी याला म्हणतात मसाल्याचा राजा. काय म्हणतात? मसाल्याचा राजा. मसाल्याचा राजा म्हणून कोणाला ओळखतात? तर कोणाला? आपल्याकडे जे काळे मिरी माहिती तुम्हाला, ते मिरी असतात ते सर्वात जास्त उत्पादन कुठे घेतले ते? केरळ राज्यात. कोणत्या राज्यात? केरळ. हे जे केरळ एक केरळमध्ये एक अभयारण्य, महत्वाचं अभयारण्य आहे. कोणतं अभयारण्य असेल केरळमध्ये सांगा बरं? पेरियार. कोणतं आहे? पेरियार. आणि ते पेरियार अभयारण्य हत्तीसाठी फेमस आहे. काय साठी? हत्तीसाठी फेमस. हत्तीसाठी फेमस असलेलं अभयारण्य ते कोणतं आहे? तर केरळ. केरळमधलं ते पेरियार अभयारण्य. कोणतं अभयारण्य? पेरियार अभयारण्य. सिक्युरिटी प्रेसमध्ये चलनी नोटासाठी लागणारा कागद कुठे तयार केला जातो? ही आपली चलनी नोट असतात. काय असतात? चलनी नोट. ही कुठे तयार होती? होशिंगाबाद. कोणत्या ठिकाणी तयार होती? होशिंगाबाद. भारतात चलनी नोटाचे कारखाने किती ठिकाणी आहेत? 3 ठिकाणी आहेत. 4 ठिकाणी आहेत? 4 ठिकाणी. पहा, नंबर 1 हे जी प्रेसमध्ये महाराष्ट्रात आहे. कुठे येते? महाराष्ट्रात. तर महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी येते? नाशिक. कोणत्या ठिकाणी येते? नाशिक. त्याच्यानंतर नंबर 2 ला पहा येते एमपी. तर हे जे ठिकाणी जे होशिंगाबाद. कोणतं आहे? होशिंगाबाद. होशिंगाबाद. त्याच्यानंतर नंबर 3 येते पहा कर्नाटकमध्ये. कर्नाटकमध्ये कोणतं येते? म्हैसूर. आणि चौथं कोणतं आहे? पश्चिम बंगाल. कोणतं येते? पश्चिम बंगाल. या राज्यामध्ये काय होते? 4 ठिकाणी चलनी नोटा काय होतात? तयार केल्या जातात. महाराष्ट्रात प्रेस कोणत्या ठिकाणी? आपल्या नाशिक ठिकाणी. कोणत्या ठिकाणी? नाशिक. आणि जो चलनी नोटा जो कागद असतो तो आपण कुठे तयार करतो? होशिंगाबाद एमपी या ठिकाणी. कोणत्या राज्यात? एमपी म्हणजे मध्य प्रदेश. कोणतं? मध्य प्रदेश. त्याच्यानंतर पहा गल्फ स्ट्रीम काय? हे जे गल्फ स्ट्रीम नावाचं अंटार्क्टिक महासागरातील उष्ण प्रवाह आहे. काय? आपल्याकडे महासागर आहेत. किती महासागर आहेत रे? 6 का 7 महासागर किती आहेत? एकूण महासागर जर विचारलं तर सांगायचं किती? 7 महासागर आहेत. कोणता सर्वात मोठा महासागर? सर्वात मोठा महासागर. आणि तो कोणता महासागर आहे? तो पॅसिफिक महासागर. हा सर्वात मोठा महासागर आहे. आणि सर्वात लहान कोणता आहे? तर अंटार्क्टिक. अंटार्क्टिक. कोणता आहे? अंटार्क्टिक महासागर. मला सांगा सुंदागर्ता कोणत्या महासागरात आहे? सुंदागर्ता कोणत्या महासागरात आहे? सुंदागर्ता पॅसिफिक महासागरात आहे. कोणत्या महासागरात? पॅसिफिक महासागर. कोणत्या महासागरात आहे? सुंदागर्ता पॅसिफिक महासागर. आणि हे जो गल्फ स्ट्रीम नावाची जी एक उष्णता आहे, काय एक उष्ण असते, काय असते आपण तरी म्हणतो असं गरम असतं काय ठिकाणी, ते ठिकाण कोणत्या ठिकाणावर आहे? अंटार्क्टिक महासागरात आहे. कोणत्या महासागरात? अंटार्क्टिक महासागरात. काय? आर्टिक महासागर सर्वात लहान. त्याच्यानंतर भारतातील कोणत्या नदीच्या प्रवाहात हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते? तर कोणती नदी ती? कावेरी नदी. ही जी कावेरी नदी हिच्यात हिवाळ्यात सर्वात ज्यावेळेस हिवाळा लागतो त्यावेळेस कायचं प्रमाण वाढतंय? पाण्याचं प्रमाण. कशाचं प्रमाण? पाणी या नदी पात्रात. ही जी कावेरी नदी हिचा उगम, कावेरी नदीचा जर उगम म्हणलं तर हा होतो कर्नाटक राज्यात. कोणत्या राज्यात? कर्नाटक. एक कर्नाटक मध्ये पाय कुर्ग जिल्हा आहे. कोणता जिल्हा? कुर्ग जिल्हा. कर्नाटक मध्ये कुर्ग जिल्हा. आणि त्या जिल्ह्याच्या सीमेवर एक नाव आहे तलकावेरी. कोणतं आहे? तलकावेरी. या ठिकाणीचा होतो काय? उगम. काय होतो? उगम. ही जी कावेरी नदी ही कोणत्या डोंगरातून उगम पावते? तर ती पावती ब्रह्मगिरी. कोणता डोंगर आहे? ब्रह्मगिरी डोंगर. कोणता डोंगर आहे? ब्रह्मगिरी डोंगर. या डोंगरातून कावेरी नदी काय होती? उगम पावती. त्याच्यानंतर प्रवरा व मुळा नदीचा संयुक्त प्रवाह इथे गोदावरीला मिळतो. कोणता? प्रवरा आणि मुळा. हे ज्या 2 नद्या आहेत या नदीचा जो संयुक्त प्रवाह आहे त्या संयुक्त प्रवाहाला आपण म्हणतो नेवासे. काय म्हणतो? नेवासे. आणि हाच नेवासे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सांगायचं अहमदनगर. कोणत्या ठिकाणी? अहमदनगर. आणि हे जे अहमदनगर आहे या नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी काय लिहिलेली? ज्ञानेश्वरी. काय लिहिली? ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी कुठं वाचली? कोणत्या ठिकाणी लिहिली? तर कोणत्या ठिकाणी? नेवासा. ही लिहिली होती 1290. कोणत्या वर्षी लिहिली होती? 1290. आणि ही जी प्रवरा आणि ही जी मुळा नदी आहेत, ही प्रवरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? प्रवरा नदी सांगायची गोदावरी उपनदीची. कोणाची? गोदावरी. आणि ही जी मुळा नदी ही भीमा नदीची उपनदी. कोणत्या नदीची? भीमा नदीची उपनदी. हिची काय? उपनदी. जो संयुक्त प्रवाह आहे पहा आपल्याकडे काही प्रवाह आहेत मला सांगा. गोदावरी. कोणती? गोदावरी आणि प्राणहिता.
हिचा संगम होतो सिरोंचा. कोणत्या ठिकाणी होतो? सिरोंचा. त्याच्यानंतर कृष्णा आणि वेण्णा. कृष्णा आणि वेण्णाचा संगम कुठे होतो? माहुली. कोणत्या ठिकाणी होतो? माहुली. त्याच्यानंतर मला सांगा तापी आणि पूर्णा. या तापी या दोन पूर्णाचा संगम होतो चांगदेव जळगाव. कोणत्या ठिकाणी होतो? चांगदेव जळगाव जिल्हा. कोणता जिल्हा? जळगाव जिल्हा. त्याच्यानंतर मला सांगा तापी आणि गोमती. तापी आणि गोमती या दोन नद्यांचा संगम होतो प्रकाशे. प्रकाशे हे शहर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सांगायचं नंदुरबार. कोणत्या ठिकाणी? नंदुरबार. त्याच्यानंतर मला सांगा कृष्णा आणि कोयना. कृष्णा आणि कोयनेचा संगम कुठे होतो? कराड. कोणत्या ठिकाणी होतो? कराड सातारा. कोणत्या ठिकाणी होतो? कराड सातारा. त्याच्यानंतर आठवणार आहे. त्याच्यानंतर पहा भीमा. भीमा आणि नीरा नदीचा संगम कुठे होतो? तुळापूर. कोणत्या ठिकाणी होतो? तुळापूर पुणे. या दोन नद्यांचा संगम कुठे होतो? भीमा आणि नीरा, तुळापूर पुणे. आणि गोदावरी आणि प्राणीचा संगम होतो सिरोंचा गडचिरोली. कोणत्या ठिकाणी होतो? सिरोंचा गडचिरोली. समजलं? त्याच्यानंतर जगातील सर्वात मोठा द्वीप कोणता? तर कोणता आहे? ऑस्ट्रेलिया. हा द्वीप इथं कन्फ्युज पण झालो होतो. हा द्वीप एक तर मोठा पण आहे आणि एक लहान पण आहे. सर्वात मोठा द्वीप म्हणतात तर ग्रीनलँड असते. कोणता आहे? ग्रीनलँड. हे सर्वात मोठं आहे. काय आहे? सर्वात मोठा द्वीप. आणि हा पाहिजे होता सर्वात लहान द्वीप. कसा आहे? सर्वात लहान द्वीप पण कोणता आहे? ऑस्ट्रेलिया. सर्वात लहान जर मोठा जर विचारला तर कोणता सांगायचा? ग्रीनलँड. कोणतं आहे? ग्रीनलँड द्वीप.